झी 24 तास आरोग्य परिषद 2025 स्पेशल पार्टनर साईजीवन कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेड. साईजीवन नॅचरली कोल्ड प्रेस्ड कुकिंग ऑइल रिड्युसेस ऑइल यूज बाय 50%. स्मॉलेन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशिया. विदेशात भारतीय मुलांना वैद्यकीय MBBS शिक्षणाच्या संधी. ॲक्रेशन फार्मास्युटिकल्स लिमिटेड. ग्रोविंग टुगेदर फॉर अ हेल्थियर टुमॉरो. एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट. रिवाइविंग होप्स. संजीवनी मेडिपॉइंट हॉस्पिटल. केअर विथ कंपॅशन. वैद्यकीय क्षेत्र तंत्रज्ञानामुळे इतकं बदलतंय आणि तो जो स्पीड आहे किंवा तो जो वेग आहे तो गाठणं प्रत्येकासाठी अशक्यप्राय झालेलं आहे. आणि मला असं वाटतं त्यामुळे केवळ डॉक्टरच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत अनेकविध जे लोक आहेत त्या सगळ्यांचंच प्रबोधन होणं गरजेचं आहे. ॲक्युप्रेशर देण्यापासून ते रोबोटिक सर्जरीपर्यंतचे अनेकमध्ये व्हिडिओ आपण डिजिटल मीडियावरती विविध सोशल माध्यमातून बघत असतो आणि त्यातून फक्त कन्फ्युजन वाढत असतं, फक्त गोंधळ उडत असतो. तो गोंधळ कुठेतरी दूर व्हावा आणि एक योग्य पद्धतीने जे ज्ञान प्रबोधन आहे ते व्हावं हाच उद्देश, हा सुद्धा एक आरोग्य परिषदेचा उद्देश आहे. आणि ही वेब सिरीजमधलं पहिलाच सीझन आहे आणि आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही त्या पहिल्या सीझनचे पार्टिसिपंट आहोत, त्यामध्ये सहभागी होऊ शकतो आहे. माझे गुरुवर्य या ठिकाणी आजच्या कार्यक्रमात आलेले आहेत. मी म्हटलं तसं विषय आहे आपला जीवनशैलीशी निगडीत समस्या. त्यामध्ये प्रामुख्याने 2 रोग आज बळी घेत आहेत सगळ्यात जास्त, ते आहेत कॅन्सर आणि हृदयरोग. ते काही मला सांगायची गरज नाही फार. आणि ह्या क्षेत्रामध्ये मला वाटतं एक तपस्वी व्यक्तिमत्व आहे डॉक्टर रमाकांत देशपांडे सरांचं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या करू द्या. मला वाटतं 2014 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे आणि ते त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल आहेच, पण सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांचं मोठं भरीव योगदान आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 25 वर्ष टाटा हॉस्पिटलमध्ये अहोरात्र सेवा दिल्यानंतर त्यांनी एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना केली. त्याचे ते डायरेक्टर आहेतच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट संपूर्ण भारतभर आपली सेवा देत आहे. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की अफोर्डेबल कॉस्टमध्ये कॅन्सर रुग्णांपर्यंत अत्याधुनिक स्वरूपाचं तंत्रज्ञान पोहोचवण्याचं श्रेय हे डॉक्टर रमाकांत देशपांडे सरांना जातं. पद्मश्री पुरस्काराने ते सन्मानित आहेतच, पण अनेकविध स्टुडंट्स म्हणजे अनेकविध कॅन्सर सर्जन्स त्यांनी घडवलेले आहेत. जागतिक दर्जाचे शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. आणि माझ्यासाठी मी पहिलं वाक्य जे सांगितलं, माझ्यासाठी गुरु समान आहेत. आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. दुसरे तरुण डॉक्टर आपल्याला दिसत आहेत, डॉक्टर राहुल सावंत. व्हेरी डायनामिक पर्सन. आणि त्यांची ओळख ॲक्च्युली हृदय मित्र म्हणून मला करून द्यायला आवडेल, कारण त्यांनी एक नवीन संकल्पना अंमलात आणली. हृदय मित्र फाउंडेशन सुरू केलं, जेणेकरून त्या निगडीत असणाऱ्या एकंदरीतच सर्व गोष्टी समाज प्रबोधनाच्या बरोबरीनेच लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या आरोग्याची तपासणी करणं असो किंवा त्यांना प्रबोधन करणं असो, या माध्यमातून ते सातत्याने करत आहेत. विजे मेडिकल कॉलेजचे स्टुडंट आहेत ते, पण तिथेच थांबले नाहीत. कार्डिओलॉजीमधलं प्रगत प्रशिक्षण अमेरिका, ब्रिटन या ठिकाणी अनेक वर्ष राहून त्यांनी घेतलं. इंटरनॅशनल कार्डिओलॉजीमधलं प्रशिक्षण घेतलं, पण भारत मातेवरचं प्रेम त्यांना परत इकडे घेऊन आलं. पुण्यामध्ये परतले ते सगळं प्रगत प्रशिक्षण घेऊन आणि त्या ठिकाणी पुन्हा काही वर्ष त्यांनी बीजे मेडिकल कॉलेज आहे, भारती विद्यापीठ आहे, KEM हॉस्पिटल या ठिकाणी सेवा दिली आणि नंतर आता आपली स्वतःची प्रॅक्टिस करत आहेत. हृदयमित्र कार्डिया केअर आहेच, पण त्याचबरोबरीने विविध जी पुण्यातली हॉस्पिटल्स आहेत, दीनानाथ हॉस्पिटल झालं, रुबी हॉल क्लिनिक आहे, वाडिया हॉस्पिटल आहे, नोबल हॉस्पिटल, या सर्व ठिकाणी ते कन्सल्टंट इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. तर सर्वप्रथम अर्थातच सर मला विचारायचं आहे की आज जे जीवनशैलीतले बदल घडलेत त्याच्यामध्ये काही अपरिहार्य आहेत. म्हणजे जे आपण आता खाणं घेतो त्याच्यामध्ये केमिकल असणं, ते हायब्रिड असणं, आपण जो श्वास घेतो. एकदा तुम्ही मला सांगितलं होतं की मुंबईमध्ये आपण 10 सिगरेट रोज ओढतो आणि माझ्यासाठी तो शॉक होता खरं तर. आणि म्हणजे इतकं हवामान आपलं या ठिकाणचं पोल्युशन आहे, विविध कारणांनी आज कॅन्सरचं प्रमाण खूप वाढतं आहे. कॅन्सरविषयी सर्वप्रथम काय सांगाल? पहिल्यांदा झी 24 तासाच्या या आरोग्य परिषद 2025मध्ये मला बोलवण्यासाठी खूप खूप आभार व्यक्त करतो. जसं तुम्ही म्हणालात की कॅन्सर आणि हार्ट डिसीजमुळे लोक खूप दगावत आहेत आणि याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे.
हे बिलकुल बरोबर आहे. तुम्ही जर प्रपोर्शन जर बघायला लागला तर मागच्या वर्षी म्हणजे 2024च्या वर्षी आपल्या 140 कोटी लोकांच्या जनमानामध्ये 15.5 लोक नवीन कॅन्सरने ग्रस्त झाले. म्हणजे इन्सिडन्स जो कॅन्सर म्हणतो ना 15.5 लोकांना, म्हणजे जवळजवळ तुम्ही 1 लाख लोकांमध्ये जर तुम्ही प्रपोर्शन पाहिलं तर 113 लोकांना कॅन्सर झाला पहिल्या वेळेला. हे प्रपोर्शन तुम्ही प्रगत देशात पाहिलं, अमेरिकेत, इंग्लंडमध्ये जर पाहिलं तर हे 400-450 पर्यंत लोकांना तिकडे प्रपोर्शनेटली कॅन्सर होतो. म्हणजे तिकडे प्रपोर्शन डेफिनेटली आपल्याकडे अपेक्षा खूप जास्त आहे. पण आपल्याला काय आहे, आपल्याला न्यूयॉर्क व्हायचं आहे, इंग्लंड व्हायचं आहे, शेंगा व्हायचं आहे. तर ज्यावेळेला आपण त्या दिशेने जाऊ इच्छितो त्यावेळेला साहजिकच आहे की त्यांचे डिसीज पॅटर्न, हेल्थ पॅटर्न म्हणा, प्रोग्रेस पॅटर्न म्हणा, समृद्धी पॅटर्न म्हणा इथं पाहिजे, तर त्यांच्या रोगाचा पॅटर्नसुद्धा इथे येण्याची फार शक्यता आहे. तर हे तुम्ही जर प्रपोर्शन तुम्ही एक्स्ट्रापोलेट जर केलं, 10 वर्षापूर्वी हे जे प्रमाण होतं 10 लाख लोकांना कॅन्सर व्हायचं, आता 15 लाख लोकांना होतो. अजूनही 10 वर्षांनी पाहिलं तर 25 लाख लोकांना होईल. म्हणजे हे प्रपोर्शन वाढत जाईल. आणि जर आपण थेरॉटिकली फार लांब हे आहे, जर आपण सडनली उद्या सकाळी उठलो आणि आपल्याला वाटलं की आपण अमेरिका एवढे प्रगत झालेलो आहोत, तर त्यावेळेला इंटू 4 म्हणजे 60 लाख लोकांना कॅन्सर होण्याची शक्यता इथं आहे. हे कशासाठी होतं? एक आहे की आपली जीवनशैली, एक आहे की इन्क्रीजिंग स्ट्रेस जो आहे, जीवनमानाचा जो ताण जो आहे, आपल्याला पळापळ करायचं, पैशाची व्यवस्था, रोग हे ते सगळं करायची, जीवनाचा ताण जो आहे, आपण जे जेवण करतो त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह जे आहेत ते काही हेल्दी असत नाहीत. ते प्रिझर्वेटिव्ह जे घालतात ते केमिकल्स असतात त्याच्यामध्ये. ॲटमॉस्फिरिक पोल्युशन, आता तुम्ही एक पाहिलं, एक ज्वालामुखी कुठंतरी फुटतो जगात आणि ते पोल्युशन आपल्याला येऊन लागतं इथं. का? कारण पृथ्वी गोल फिरते तर ते आपल्या डोक्यावर, म्हणजे याच्यात आपली काय चूक आहे? तर हे सुद्धा आपल्याला अफेक्ट होऊ शकतं. याच्या पलीकडे तंबाखूचं सेवन म्हणा, दारूचं सेवन म्हणा, या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्याच्या ह्याच्यामुळे इन्क्रीजिंग कन्स्ट्रक्शन जे आहे, म्हणजे आपण जे आता तुम्ही मुंबईतला एक रस्तासुद्धा असं नाही जिथं कन्स्ट्रक्शन होत नाही आहे, त्याच्यामुळे वेगळे वेगळे गॅसेस रिलीज होतात. हे गॅसेस सगळे आपण जे म्हणतो ना की कार्सिनोजेनिक म्हणजे कर्करोगासाठी कारणीभूत होऊ शकतात. तर एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे काय, हा साप आणि शिडीचा खेळ आहे. आणि आपण असं चालत चालत ते आयुष्याच्या शेवटापर्यंत जातो आणि एवढ्यापर्यंत तो साप आपल्याला गिळू शकतो की आपल्याला वाचून वाचून असं जावं लागतं. तर हे तुम्ही सगळ्या गोष्टीची काळजी घेतल्यानंतर तुम्हाला लांब आयुष्य मिळू शकतं, ह्याच्यामध्ये सुद्धा काही आज गॅरंटी नाही आहे. तर ह्याच्यापेक्षा बरं आहे की तुम्ही ह्या सगळ्या सवयीचा, सगळ्या आरोग्य पद्धतीचा व्यवस्थितपणे अभ्यास करून चांगलं राहिलेलं जास्त चांगलं आहे. मला वाटतं खरोखर मोलाचं विवेचन केलं सरांनी. आपल्या सगळ्यांसाठीच डोळे उघडणारं असं हे विवेचन आहे असं म्हणायला हरकत नाही की आपण आज कोणत्या परिस्थितीत आहोत याची थोडीशी कल्पना आपल्याला येऊ शकते. आणि मला वाटतं की हा एक भाग जो आहे की जीवनशैलीतला बदल आणि होणारे आपल्या आजूबाजूचे बदल ते कुठेतरी पचवणं अशक्यप्राय होत चाललेलं आहे. पण त्यातल्या त्यात ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत, जसं सरांनी सांगितलं, दारूचं व्यसन आहे, सिगरेटचं व्यसन आहे, किंवा आपली जीवनशैली आहे ज्याच्यामध्ये व्यायाम करणं आहे, आहार आहे, ह्यावरती तर आपण निश्चितच नियंत्रण ठेवू शकतो. डॉक्टर राहुल सावंत सर, की मला वाटतं हार्ट अटॅकचं सुद्धा प्रमाण आणि पर्टिक्युलरली यंग हार्ट म्हणजे तरुण लोकांमध्ये सेलिब्रिटीजची उदाहरणं खूप आहेत आपल्यासमोर. साऊथ इंडियन ॲक्टर मध्यंतरी गेले, त्यानंतर काही लोक मॅरेथॉन धावताना हे होतात. एक पुण्यामध्ये उदाहरण आहे की बिल्डर 50व्या वाढदिवसाच्या पार्टीच्या वेळेस एक्झरसाईज करताना कार्डियक अरेस्टने गेले. तर हे भयावह आहे कुठेतरी. म्हणजे की कोणालाही ठीक आहे कॅन्सर झाला तर निदान काही तुम्हाला दिवस मिळतात पुढे ट्रीटमेंट करण्यासाठी, ऑप्शनसाठी, पण हार्ट अटॅकमध्ये कदाचित तेही आपल्याला नशिबात नसतात गोष्टी. हे काय आहे नक्की आणि हृदयरोगाकडे आपण कसं बघता? सर्वप्रथम मी चालू करण्यापूर्वी G24 तास टीम, महेश चिटणीस साहेब आपले आणि सर्व क्रूचे आभार मानतो की तुम्ही आम्हाला ही संधी दिली. तर हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे गेल्या 2 दशकामध्ये, विशेषतः 2000 सालापासून आज 2025मध्ये आहे. हार्ट अटॅकचं प्रमाण भारत देशामध्ये, विशेषतः डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये प्रचंड वाढत चाललेलं आहे. याची कारणमीमांसा करता काय कारणं आहेत की ज्याच्यामुळे हार्ट अटॅक आज तरुण वर्गामध्ये येत चाललेला आहे. तर आपण याच्यामध्ये 2 प्रकारे मॉडिफायबल आणि नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स असं बोलू शकतो. तर पहिलं मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स बघूया, कारण ते आपण बदलू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बघाल की डायबिटीस, आज भारत हा डायबिटीस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हणून मानला जातो. त्याचं कारण
आपली लाईफस्टाईल, परत जीवनशैलीकडे येतो. दुसरे आजार म्हणजे हाय ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन. तिसरं म्हणजे हाय कोलेस्ट्रॉल. चौथं म्हणजे ओबेसिटी, स्थूलपणा, जाडी वाढत चाललेली आहे लोकांची. आता XXXL टी शर्ट्स मिळतील असं जाहिरात तुम्हाला रिक्षावरती आणि बस स्टॉपवरती बघायला मिळते. ही पूर्वी आपण कॉलेजला होतो तेव्हा दिसायची नाही. नंतर वाढता ताणतणाव, व्यायामाचा अभाव आणि नशा, स्मोकिंग किंवा वेगवेगळ्या नशा. आता वेगवेगळ्या नशा आल्यात. पूर्वी फक्त स्मोकिंग होती, आता गांजा, हुक्का आणि सो ऑन सो फोर्थ बऱ्याच प्रकारच्या नशा समाज करू लागलेला आहे. हे झाले मॉडिफायबल रिस्क फॅक्टर, ज्यांना आपण कंट्रोल करू शकतो, ज्यांच्यावरती नियंत्रण नक्कीच आणू शकतो. आणि दुसरे आहेत नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. त्याच्यामध्ये आपण एशियन लोक आहोत, म्हणजे इंडियन आहोत, तर बाय अँड लार्ज इंडियन लोकांची हार्ट अटॅकची रिस्क ही इतर समाजापेक्षा, युरोपियन किंवा ब्लॅक आफ्रिकन समाजापेक्षा ही जास्त असते. दुसरं म्हणजे जसं जसं वय वाढतं तसं तसं आपली हार्ट अटॅकची रिस्क वाढत जाते. तिसरं म्हणजे पुरुषांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण हे खूप जास्त आहे. बरेचदा तरुण मुली माझ्याकडे येतात, त्यांना मी नेहमी म्हणतो, आओ बाई, आजपर्यंत कुठली हिरोईन मेली तुम्ही मला सांगा. आणि मग त्या विचार करायला लागतात की आजपर्यंत हिरोईन फार क्वचित मेल्यात आणि नेहमी हिरोच मरतो. पिक्चरमध्ये पण नेहमी हिरोच मरतो आणि हार्ट अटॅकमध्ये पण नेहमी हिरोच मरतो. त्याचं कारण हार्ट अटॅकचं प्रमाण हे पुरुषांमध्ये जास्त आहे. त्याचं कारण पुरुषांचे जे हॉर्मोन्स आहेत ते स्त्रियांपेक्षा वेगळे आहेत. टेस्टोस्टेरॉन नावाचा जो पुरुषांचा हॉर्मोन आहे त्याच्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची फॅमिली हिस्ट्री. तुमच्या आईला किंवा वडिलांना जर तरुण वयामध्ये हार्ट अटॅक आलेला असेल, तरुण म्हणजे वयाचं 55 वर्ष वय पुरुषांसाठी, वडिलांसाठी, आणि स्त्रीचं वय जर 65 याच्या खालच्या वयोगटामध्ये जर त्या फॅमिलीमध्ये हार्ट अटॅक आला असेल तर तुमच्या फॅमिलीला हार्ट अटॅक येण्याची रिस्क ही जास्त असते. त्यामुळे तुम्ही अतिशय सावध राहिलं पाहिजे. तुमची जीवनशैली त्याप्रमाणे पहिल्यापासूनच आचरणात आणली पाहिजे. तर हे कारण मीमांसा आहे. आणि एक जिमचं बद्दल तुम्ही मला वाटतं बोलला होतात की सध्या अति एक्सरसाइज करायचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. त्याला तुम्ही फॅड म्हणू शकता. पण कुठलाही एक्सरसाइज करायचा तर तुम्ही योग्य प्रमाणात केला पाहिजे, डॉक्टरांचा सल्ला घेऊन करायला पाहिजे. आणि एक आपला मित्र मॅरेथॉन पळतो आहे म्हणून आपण पण मॅरेथॉन पळालं पाहिजे किंवा आपण पण प्रचंड जिम केली पाहिजे, हे एक चुकीची संकल्पना समाजामध्ये रुजू होत चाललेली आहे. तसं न करता व्यायाम करावा, परंतु मॉडरेट प्रमाणात व्यायाम करावा, डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करावा. अति व्यायाम केल्यास तुमचा ब्लड प्रेशर खूप जास्त फ्लक्च्युएट होतो आणि ब्लड प्रेशर खूप जास्त फ्लक्च्युएट झाल्यामुळे तुमच्या हार्ट अटॅकची किंवा मेंदूमध्ये ब्लिडिंग होण्याची रिस्क ही वाढते. आणि त्याची बरीच उदाहरणं तुम्हाला बघतात. तुम्ही जिम झाली किंवा मॅरेथॉन संपली आणि हार्ट अटॅक आला. हे फार महत्त्वाचं तुम्ही सांगितलं की डॉक्टरांच्या सल्ल्याने गोष्टी कराव्यात आणि सगळ्या गोष्टी ह्या मॉडरेट. म्हणजे मला वाटतं आयुर्वेदात फार ह्याविषयी महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की अतिमात्रेत जर का सेवन केलं तर अमृतसुद्धा विषाचं काम करतं आणि मात्रेत दिलं गेलं तर विषसुद्धा अमृताचं काम करतं. अनेक औषधं मला वाटतं आयुर्वेदातली ही विषावरती आधारित अशी आहेत आणि हे आपल्या शास्त्राने फार पूर्वी गोष्टही सांगितलेली आहे. महत्त्वाचा भाग यातला असा आहे, जसं तुम्ही आत्ता सांगितलं की एकंदरीतच हे वेगवेगळे फॅक्टर्स ज्याच्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं आहे, तर त्यातले काही मॉडिफायबल जे निश्चितच आपल्याला दूर करता येणं शक्य आहे. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की एकंदरीतच कॅन्सर जेव्हा होतो एखाद्याला तर काही प्रारंभिक लक्षणं जी आज जे व्ह्युअर्स आहेत, आज आमचे झी 24 तासचे व्ह्युअर्स आहेत जे आजचा हा कार्यक्रम बघत आहेत, की कदाचित काही शारीरिक बदल जर का घडले तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, त्यांच्याकडे पोचायला हवं. अचानक वजन कमी होणं झालं किंवा कुठलंही अशा पद्धतीचं जर का लक्षण दिसलं तर अशी काही लक्षणं आम्हाला प्रेक्षकांसाठी सांगता येतील का? आणि एकंदरीतच जेव्हा अशी लक्षणं दिसतात तेव्हा कशा रीतीने निदान आपण करता, कशा रीतीने कॅन्सरचं निदान होतं, काय सांगता येईल? हो, कर्करोगामध्ये थोडी लक्षणं दिसून येऊ शकतात आणि ही लक्षणं दिसल्यानंतर ते कर्करोगच आहे असं नक्की नसतं. एक तसं तुम्ही म्हणाला की श्वास घेण्यात त्रास व्हायचा, म्हणजे दम लागायचा, एक ब्रेथलेसनेस आल्याला आपण म्हणतो, किंवा वजन कमी काही कारण नसताना, स्वतः आपण प्रयत्न न करत असताना 5-10 किलो वजन 2-3 महिन्यामध्ये जर कमी झालं, भूक कमी झाली, किंवा कुठेही शरीराच्या कुठल्याही हिश्श्यामध्ये जास्त विनाकारण काहीतरी एक दुखायचं सुरू झालं, किंवा एखादी गाठ जर नजर आली,
पांढरा कुठला डाग तोंडामध्ये किंवा चामडीवर असा नजरेत आला, किंवा काळा मसा जो असतो त्याच्यामध्ये तो जर जाड व्हायला लागला किंवा त्यातून रक्तस्राव व्हायला लागला, गिळायला वगैरे काही त्रास झाला, श्वासाला वगैरे काही त्रास झाला, खोकला चालू झाला किंवा आवाज विनाकारण बदलू लागला, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तरी पण कॅन्सर असू नाही शकत. 99% हा कॅन्सर नसतो, पण आपल्याला तपास करणं फार गरजेचं पडतं. म्हणजे आपण जशी एक गाडी आहे किंवा स्कूटर आहे किंवा सायकल आहे, ती नॉर्मली आपली चालत असते, त्याला काही त्रास होत नाही. कुठल्याही कारणामुळे कुठल्या गाडीला आवाज यायला लागला किंवा मध्ये बंद पडली किंवा स्टार्ट होत नाही आहे, तर आपल्याला लगेच लक्षात येतं की बाबा काहीतरी गडबड आहे, ह्याला मेकॅनिककडे घेऊन जायला पाहिजे. ही पहिली गोष्ट, म्हणजे आपण चेकअप करणं हे फार गरजेचं असतं. दुसरी गोष्ट अशी की आपल्याकडे जर गाडी असेल तर दरवर्षी आपण एकदा किंवा दोनदा तरी त्याचं आपण चेकिंग करून घेतो, त्याचा रेग्युलर चेकअप असतो. सगळ्यात महत्त्वाचं यंत्र जे आपल्याकडे आहे, जे देवाने दिलेलं आहे, सगळ्यात किमतीचं, जे इररिप्लेसेबल याला आपण म्हणू शकतो, तो आहे आपला देह. आणि ह्या देहाची काळजी आपल्याला असत नाही आहे. तर हे फार महत्त्वाचं आहे की ॲन्युअल चेकअप जो आहे 40व्या वर्षानंतर दरवर्षी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये काही निघणार नाही. पण म्हणजे माझ्याकडे पेशंट येतात काहीतरी, डॉक्टर साहेब मला चेकअप करायचं आहे, बरं चेकअप मी लिहून देतो त्यांना, हे इन्व्हेस्टिगेशन करून या, तपास करतो, हे करतो, घेऊन येतात. म्हणजे सगळे पाहिल्यानंतर हो काही काळजी करू नका, सगळं डॉक्टर साहेब तुम्ही मला उगाचच 20,000 रुपये खर्च करायला लावले, काय निघालंच नाही बघा. मी म्हटलं त्यांना की बाबा म्हणजे तुम्हाला काही कॅन्सरचं डायग्नोसिस हवं होतं का? नाही डॉक्टर साहेब तसं काही नाही आहे. तर ह्या गोष्टी समजण्याची फार गरजेचं असतं. तुमच्या देहशैलीमध्ये, देहपद्धतीमध्ये काहीही जर फरक आला आणि तो फरक जर 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस टिकला, तर मग तुम्ही स्वतःच्या शरीराची तपासणी करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. 99% तेव्हासुद्धा कॅन्सर निघणार नाही आहे, पण 1%चं आपण काही सांगू नाही शकत. जर कळलं तर बहुतांश परिस्थितीत तो अर्ली कॅन्सर, म्हणजे इथं आपण 90%, 95% कॅन्सर क्युअर करू शकतो, असल्या परिस्थितीत तो मिळू शकतो आपल्याला. आणि मग त्याच्यानंतर ट्रीटमेंट करून घेणं हे फार महत्त्वाचं ठरतं. मला वाटतं ही फार मोलाची गोष्ट सांगितली आपल्याला आत्ता सरांनी की प्रारंभिक लक्षणं तर ओळखाच, पण रेग्युलर चेकअप करणं, हेल्थ चेकअप करणं हे सुद्धा आपल्यासाठी फार आवश्यक आहे. ह्याचं एक थोडंसं मी एक छोटासा प्रश्न एक ॲड करतो याच्यामध्ये. जसं पुरुषांसाठी आपण 40 नंतर PSA करायला सांगतो, स्त्रियांना सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत आहे. पर्टिक्युलरली पूर्वी शहरात होतं, आता ग्रामीण भागात सुद्धा वाढत चाललं आहे. तर काही अशा गोष्टी आपण प्रेक्षकांसाठी सांगू शकतो का स्पेसिफिक, की पुरुषांसाठी जसं PSA आहे, स्त्रियांसाठी काय आवश्यक आहे, किंवा काही ब्लड टेस्ट आहेत का ज्या स्पेसिफिकली आवश्यक आहेत? नाही, राहुलने आत्ता सांगितलं की स्त्रियांना हार्टचा जास्त प्रॉब्लेम होत नाही, ते हिरोईन जास्त मरत नाहीत. तर ही गोष्ट ही एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. कारण कर्करोगाचं प्रमाण जे आहे ते स्त्रियामध्ये थोडंसं 55% आणि पुरुषामध्ये जे 45% आहे. आणि रिझन इज एक्झॅक्टली द सेम. जे हॉर्मोन आहे ना, इस्ट्रोजन हॉर्मोन जे आहे ते त्यांना जरा वरखाली दर महिन्याला होत राहतं. त्याच्यामुळे कर्करोगाचं प्रमाण जे आहे ते स्त्रियामध्ये थोडंसं जास्त आहे. पण मला एक बरं वाटलं की बाबा तू यांना हृदय मित्र म्हणून म्हणाला, तू मला कॅन्सर मित्र नाही म्हणाला, हे बरोबर. तर ही तरी बरी गोष्ट आहे. तर कर्करोगाचं प्रमाण आणि त्यांचं जे पॅटर्न जो असतो, तुम्हाला कॅन्सर रुग्ण मित्र म्हणता येईल, कॅन्सर रुग्णांचे मित्र आहात तुम्ही, आणि ही फार मोलाची गोष्ट आहे. येस सर. तर त्यांचे जे कॅन्सर होतात ते स्तनाचे आणि गर्भाशयाचे, मुखाचे, कोलनचे म्हणजे मोठ्या आतड्याचे, आणि ओव्हरीज म्हणजे हे हां, तर ह्याचे कॅन्सर स्त्रियामध्ये जास्त कॉमन असतात. पुरुषामध्ये फुफ्फुसाचे कॅन्सर, प्रोस्टेटचे कॅन्सर, कोलन कॅन्सर आणि स्टमक कॅन्सर हे जास्त कॉमन आहेत. कुठलाही कॅन्सर कोणामध्येही होऊ शकतो. हेड अँड नेक, मुखाचे कॅन्सर, हेड अँड नेक कॅन्सर हा ग्रुप जर पाहिला तर ह्याचं कारण मुख्य म्हणजे तंबाखू आणि आपल्या ज्या बाकीच्या सवयी आहेत या स्त्रियामध्ये नाहीत असं नाही आहे, पण ह्याचं प्रमाण पुरुषामध्ये जास्त असतं. जवळ तुम्ही कुठेही जर गेला, कुठल्याही हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जर गेला, तर 30 ते 40% जे कॅन्सर्स असतात हेड अँड नेक कॅन्सर्स असतात. तर त्यामुळे हे पुरुषामध्ये डेफिनेटली जास्त आपल्याला आढळून येतात. तर त्याचं मी म्हटल्यासारखं पांढरा पट्टा म्हणा, अल्सर म्हणा, गिळायला त्रास होणे किंवा जिभेला गाठ होणे वगैरे या प्रमाणे ही सिम्पटम्स वगैरे होत राहतात.
जर आपण लवकर पहिल्या स्टेजमध्ये वगैरे गेलो तर नॉर्मली जे कॅन्सर असतात त्याची बायोप्सी काढून आपण ते कन्फर्मेशन घेतो, त्याच्यानंतर स्कॅन करून त्याचं स्टेजिंग होतं, पेशंटचं जर रुग्णाचं जे निदान होतं ना त्याच्यानंतर त्याच्याबरोबर फिटनेस म्हणजे आपण कुठली ट्रीटमेंट करणार आहोत त्यांना हे नक्की केलं जातं. आणि जर मोठी सर्जरी असेल, छोटी सर्जरी असेल किंवा प्रायमरीली म्हणजे आपण ब्लड कॅन्सर वगैरे जो असतो तो पूर्ण शरीरामध्ये एकाच वेळेला चालू होतो, त्याच्यामध्ये सर्जरीचा काही फायदा नाही आहे. त्याला आपण किमोथेरपीने म्हणजे इंजेक्शननीच आपण ट्रीटमेंट करू शकतो. इलाज हे वेगळे वेगळे असतात. एक आहे सर्जरी म्हणजे आपण तो काढून रोग दूर करायचा, त्याच्यानंतर आहे किमोथेरपी म्हणजे आपण इंजेक्शनने आपण ट्रीटमेंट करू शकतो. किमोथेरपी म्हणजे अल्टिमेटली ते मेडिसिन्सच आहेत. डोकेदुखी झाली तर आपण ॲस्प्रोॲनासिन घ्यायचो, तसंच कॅन्सरसाठी जी मेडिसिन दिली जातात त्याला किमोथेरपी असं म्हणतात. रेडिएशन थेरपी म्हणजे लोकल ते जाळायचा म्हणजे आपण ते एक भिंग घेऊन आपण जे पेपर जाळतो ह्याचा अतिशय प्रगत पद्धतीने जर इलाज करायचं असेल त्याला रेडिएशन आपण म्हणतो. ह्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीची प्रगती आज झालेली आहे. सर्जरीमध्ये बघा आता मायक्रोस्कोपिक सर्जरीसुद्धा होऊ शकते, रोबोटिक सर्जरी होऊ शकते. रोबोट म्हणजे ते फॅशनेबल नाव आहे, म्हणजे एक मशीन असतं ते तुम्ही कंट्रोल करू शकता. म्हणजे मोटराईज कार जी असते आपण इथं बसून मोटराईज कार चालू करू शकतो, ते अल्टिमेटली तो एका फॉर्मचा रोबोट्स आहे. ठीक आहे, पण रोबोटिक सर्जरीमध्ये रोबो सर्जरी करत नाही, सर्जन रोबो कंट्रोल करून सर्जरी करू शकतो. म्हणजे छोट्या छोट्या ओपनिंगमधून मोठी सर्जरी आपण करू शकतो. आणि छोट्या ओपनिंगमुळे जर आपण सर्जरी करू शकतो, रिकव्हरी जास्त लवकर होते, दुखायचं कमी होतं. फक्त काय कॉस्ट त्याला जवळजवळ 1.5-2 लाख रुपये जास्त लागते. ठीक आहे, पण हे आधुनिक तंत्रज्ञान मला वाटतं तंत्रज्ञान अजूनही चालू आहे. पण याचा एक तुम्हाला ॲडव्हान्टेज सांगतो मी. आज काय आहे ते जर या एवढ्या जागेमध्ये आहे तर सर्जन या कॉर्नरला बसेल, रोबोमध्ये ठेवला जाईल, त्याच्या बाजूला पेशंट असेल आणि मी तिथं कॉर्नरमध्ये बसून ती सर्जरी करेन. मग आता हे डिस्टन्स जे आहे आज 25 फूट आहे, हे 2500 किलोमीटर व्हायला काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे आतापासून 10 वर्षानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही जर एक्सपर्ट आहात, सर्जरी करता येणं यू कॅन बी ऑपरेटिंग ॲक्च्युअली इन आफ्रिका. म्हणजे आता युद्धभूमीवर तुम्ही ऑपरेशन करू शकाल आणि तुमचं एक्सपर्टाईज तिथं अवेलेबल होऊ शकेल. ही जे रिमोट सेन्सिंग सर्जरी जी म्हणतात ना ते दॅट इज द बिगेस्ट ॲडव्हान्टेज हे होऊ शकतं. एक समाजाभिमुख असा किंवा समाजाच्या प्रती मला वाटतं एक खरोखर ह्या सर्वच रुग्णांना एक उपशय मिळेल असा उपक्रम आहे. आणि ह्याच अनुषंगाने मला आवर्जून सांगायचं वाटतं की एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर असणारे डॉक्टर रमाकांत देशपांडे सरसुद्धा आज मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सर रुग्णांसाठी एक आशेचा किरण आहे हे हॉस्पिटल असं म्हणायला हरकत नाही. कारण अतिशय कॅन्सर म्हटलं की सर्वप्रथम मृत्यू हाच डोळ्यासमोर येतो, पण आज ह्या नवीन नवीन प्रकारच्या उपचार पद्धतींमुळे कॅन्सर रुग्णांना जीवनदान तर मिळत आहेच, पण आयुष्याची गुणवत्ता वाढवणारे म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ वाढवणारे असे हे उपचार आता उपलब्ध झालेले आहेत हे ठिकाणी. आणि खरोखर आजच्या या कार्यक्रमामध्ये डॉक्टर राहुल सावंत सर, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉक्टर रमाकांत देशपांडे सर, तुम्ही या ठिकाणी हजर राहिलात आणि खरोखर एक अमूल्य मार्गदर्शन आमच्या सर्वच प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास आरोग्य परिषद 2025 स्पेशल पार्टनर साईजीवन कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेड. साईजीवन नॅचरली कोल्ड प्रेस्ड कुकिंग ऑइल रिड्युसेस ऑइल यूज बाय 50%. स्मॉलेन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशिया. विदेशात भारतीय मुलांना वैद्यकीय MBBS शिक्षणाच्या संधी. ॲक्रेशन फार्मास्युटिकल्स लिमिटेड. ग्रोविंग टुगेदर फॉर अ हेल्थियर टुमॉरो. एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट. रिवाइविंग होप्स. संजीवनी मेडिपॉइंट हॉस्पिटल. केअर विथ कंपॅशन.